आज राज्यभरामध्ये परिचारिकांचं 2 तासांचं काम बंद आंदोलन आहे। मी सध्या मुंबईतील जे रुग्णालयामध्ये आहे। जे रुग्णालयामध्ये आपण पाहू शकतो की सर्व परिचारिका 2 तास काम बंद करून या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध मागण्या आहेत, वेतनाचा असेल किंवा पदोन्नतीच्या मागण्या असतील। या मागण्यांच्या सर्व मागण्यांच्या विरोधात या ठिकाणी सर्व परिचारिका ज्या आहेत त्या जे रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत आज काम बंद आंदोलनाचा इशारा जो आहे तो देण्यात आला होता। त्यानुसार आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मॅडम, या ठिकाणी तुमचं आंदोलन सुरू झालंय, तुमचं म्हणणं आहे की गेल्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारकडून किंवा आरोग्य विभागाकडून पूर्ण केल्या जात नाहीत। एकंदरीत तुमच्या मागण्या काय आहे आणि पुढची भूमिका कशा पद्धतीने असेल या मागण्यांसंदर्भात? आजचं हे जे 2 तासाचं इशारा आंदोलन आहे, हे आंदोलनच मुळी आमच्या खात्यातल्या आरआर म्हणजे सेवा प्रवेश नियमान जे सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम होत नाहीत, गेली 6 वर्ष रखडून राहिलेले आहेत आणि त्यामुळे खात्यातली प्रमोशन्स होत नाहीत, पदोन्नत्या होत नाहीत, रिक्त पदं तशीच आहेत, आकृतीबंध पण फायनल होत नाहीये। त्याच्यामुळे रिक्त पदं आहेत, ही रिक्त पदं तातडीने भरा आणि जी खात्यातली प्रमोशन पदोन्नतीचं पद रिक्त असून सुद्धा तिथे त्याच्यावरती पदोन्नती होत नाहीये कारण की आरआर नाहीयेत आणि हा आरआर लवकरात लवकर फायनल करून ह्या पदोन्नत्या कराव्यात यासाठीच आजचं हे आंदोलन आहे। तुम्ही म्हणता की गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या मागण्या आहेत, मग पाठपुरावा तुम्ही मंत्र्यांकडे किंवा सरकार बदलल्यानंतर तुमचा पाठपुरावा सुरू असतो त्यावेळेस नक्की उत्तरं काय दिली जातात तुम्हाला या संदर्भात? गेली 5-6 वर्ष आम्ही निवेदनं देतोय, हे आरआर फायनल होण्यासाठी आमच्याकडून संघटनेकडून प्रयत्न होत आहेत, परंतु तशा पद्धतीचं शासनाकडून म्हणजे धीम्या गतीने काम चालू आहे। एखाद्या खात्याचे आरआर फायनल होण्यासाठी 6 वर्ष लागणं म्हणजे खूपच धीम्या गतीने हे काम होतंय आणि त्याचा परिणाम असा होतोय की ह्या परिचारिका पदोन्नतीपासून वंचित राहत आहेत। त्यामुळे शासनाने या परिचारिकांकडे बघून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून हे करायला पाहिजे। आम्हाला जेव्हा निवेदन दिलं जातं किंवा चर्चा केली जाते ते हे लवकरात लवकर होईल, जेएडीकडे मान्यतेसाठी आहे, एमपीएससीकडे मान्यतेसाठी आहे अशी आम्हाला कारणं सांगितली जातात, परंतु एंड रिझल्ट जो आहे तो अजूनपर्यंत अंतिम झालेले नाहीत आणि त्याच्यामुळे आमच्या संवर्गाचं अतोनात नुकसान होत आहे। आणखी काही परिचारिका आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, आज 2 तासांचं काम बंद आंदोलन आहे, यावेळेस रुग्णांवरती देखील परिणाम होऊ शकतो। 2 तास आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुढची भूमिका कशा पद्धतीने असेल जर राज्य सरकारकडून तुमच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांच्या आहेत त्या मान्य झाल्या नाहीत तर? नर्सेस फेडरेशन ही नर्सेस संघटना गेली 55 वर्ष नर्सेसच्या न्याय हक्कांसाठी काम करत आहे। आता आमच्या प्रलंबित मागण्या भरपूर आहेत। आम्ही आजच्या आंदोलनासाठी फक्त ही एकच मागणी धरलेली आहे की आमचे सेवा प्रवेश नियम त्यांनी फायनल करावेत। आकृतीबंध खात्याचा आणि सेवा प्रवेश नियम हे फायनल नसल्यामुळे आमच्या पदोन्नती रखडली। शासकीय सेवेमध्ये या गोष्टी अनिवार्य आहेत, त्याच्याशिवाय प्रमोशन होऊ शकत नाही। आज आमची कनिष्ठम पद आहे अधिपरिचारिका मेट्रन म्हणजे अधिपरिचारच्या परिचारिका, त्यानंतर विभागीय परिचारिका, असिस्टंट मेट्रन, एसएनएस अशा स्टेप बाय स्टेप असतात। कित्येक वर्ष आमचे प्रमोशन न झाल्यामुळे आरआरचे कारण दाखवत आज 25-30 वर्ष कनिष्ठम पदावरती आपल्याला काम करावं लागतं। पदाचं अधिष्ठान पाहिजे। शासनाने आपल्याला आश्वासित प्रगती योजना दिलेले 10-20-30 त्याच्याप्रमाणे तुमच्या याच्यामध्ये प्रगती योजनेचा आपल्याला लाभ मिळत असला तरी पद नाही। किती वर्ष आपण अधिपरिचारिका पदावरती राहणार आहे? जर आपल्याला पुढचं पद मिळालं तर कामामध्ये जोश येईल। त्यामुळे आमच्या परिचारकांचं खच्चीकरण झालेलं आहे। आम्ही फक्त एक माफक अपेक्षा करतोय की जीएनए मी कनिष्ठम अर्थ असताना शैक्षणिक का आमचे आरआर रोखले आहेत, का आमचे प्रमोशन रोखलेले आहेत, याचा पाठपुरावा संघटना करतच आहे, मंत्रालय लेवलवर करत आहे, पण एंड रिझल्ट काही मिळत नाहीये। आज 2 तास बंद आहे तर रुग्णांवरती देखील परिणाम होऊ शकतो। पुढे कशा पद्धतीने आंदोलनाची भूमिका असेल? रुग्णांना वेटीस धरणं ही प्रथमतः आमचा मोटो नाही। आमचा रुग्ण हा केंद्रबिंदू आहे, त्यांना त्रास झालेला आम्हालाही जाणवत नाही, पण यासाठीच आम्ही शासनाचा पाठपुरावा करत असतो की आमच्या मागण्यांकडे लक्ष द्या। जर मूल रडत नाही तो पण आई सुद्धा त्याला दूध देत नाही। आम्ही किती वर्ष 6 वर्ष 1964 सालीचे जे आर आहेत ते पासून आतापर्यंत ते सुधारित जे आर 2021 मध्ये करायचे होते, शासनाने ते तेव्हापासून आजपर्यंत रखडवलेले आहेत। किती वर्ष हे प्रमोशन्स रखडले। आमच्या कित्येक परिचारिका या अधिपरिचारिका या पदावर सेवानिवृत्त होत आहेत, का त्यांना प्रमोशन मिळू नये? आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की जे रुग्णालयामध्ये सर्व परिचारिका जे आहेत ते त्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। रुग्णांना वेटीस धरणं आमचं काम नाही, मात्र आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतोय अशी भूमिका जी आहे ते परिचारिकांनी या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन कमलेश निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.